ऍक्च्युली सुरुवात करायची म्हणून एक इंटरॅक्शन, दॅट्स इट, बाकी काही नाही सर. एक गमतीचा भाग सांगतो. आता दादरला गेलो होतो, पुस्तक प्रकाशन सोहळा होता. एक छान पुस्तक मिळालंय मला, निरागसता वाढवी कॉमेडीचे टायमिंग. एक छान पुस्तक माझ्या हाती लागलं. म्हटलं हे वाचायचं, पण सगळ्या प्रती घेणार होतो कारण दादरमध्ये होतं ना ते. ओंकार राऊतच्या हाती लागण्याआधी म्हटलं सगळ्या प्रती घेऊ, पण मग नंतर माझ्याच मनात विचार आला, मुळात निरागसता असावी लागते, मग या पुस्तकाचा उपयोग होईल की नाही. हरकत नाही सर, एक बेसिक स्टँडअप झालेला आहे. आता हॉटेलमध्ये बसतो, हे पुस्तक वाचतो, हॉटेल विनम्र, सगळे विनम्र असले म्हणजे मिळवलं. एक्सक्यूज मी, या वाटसरूची क्षुधा भागवणारा कोणी आहे का इथे? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Hello. Good morning, sir. गुड मॉर्निंग, गुड Good मॉर्निंग. morning. Menu card, sir. मेन्यू कार्ड की जरूरत नहीं है. किडिंग. Okay, sir. Okay, sir. मला खरंच मेनू कार्डची गरज नाहीये. मला सांग, तुमच्याकडे स्पेशल काय आहे? आमच्याकडे हा, आमच्याकडे सगळं स्पेशल आहे सर. सगळं स्पेशल आहे. येस सर. नाईस. पण मला सांग, जर तू इथे कस्टमर म्हणून आला असतास तर तू काय मागवलं असतास? मी सर मी शाही पुलाव मागितला असता सर. मला खूप आवडतो तो. शाही पुलाव मागितला असतास, पण पहिले कुठला खाल्ला असतास? जा शाही पुलाव घेऊन ये. आज मी शाही पुलाव खाणार. येस सर. आण, येस सर. आण. येस सर. एक निरागस माणूस आज शाही पुलाव खाणार. त्याआधी आपण जरा पुस्तक वाचूया. अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे, करिअर करायचंय मला. वा, छान. या जगात नुकतंच जन्माला आलेलं बाळ सोडल्यास कुणीही निरागस नसतं. तुम्हाला जर तुम्ही निरागस वाटत असाल तर तुम्ही खोटारडे आहात. समोरचा माणूसही जर तुम्हाला निरागस म्हणत असेल तर त्याने तुमचा खोटारडेपणा ओळखलेला आहे. पाणी उतू सर. ओत लिहिले कोणी हे? थँक्यू. ए मित्रा, येस सर. सॉरी पण हे बघ ना, इथे ग्लासाला ना इथे थोडासा साबण लागलाय रे, थोडासा आहे बघ. काय सर? नाही लागलाय रे, बघ ना, दिसतोय बघ इथे, अगदी बारीक आहे बघ. हे? साबण हो. लागलाय सर. अरे बापरे. अरे साबण लागलाय सर. अरे बापरे. साबण लागलाय सर. हो, अरे लागलं. अरे बापरे. मित्रा हे साबण लागलाय. नाही, एवढं नाही. अरे बापरे. अरे एवढं साबण लागलाय. नाही, रडण्यासारखं काही नाही. मित्रा ऐक ना, साबण लागलाय सर. मित्रा, अरे बापरे. मित्र माझा ऐक ना. हे अरे फक्त मला एवढंच म्हणायचं होतं की थोडासा साबण लागलाय, फक्त काळजी घ्या. काय साबण आहे ना सर. छोटा साबण पण पेस्ट देतो, मोठा साबण पण पेस्ट देतो. मोठा साबण पण काय उपयोगाचा नाही, छोटा साबण पण साबण लागलाय सर. अरे बापरे. बघ मला कळतंय, पण मला एवढंच म्हणायचं की पुढच्या वेळेस ही चूक करू नकोस, एवढंच. नाही सर, पुढच्या वेळेचा प्रश्नच नाही ना सर. ग्राहक म्हणजे देव असतो ना सर. आहे ग्राहक देव. येस. आज मी तुम्हाला साबण लावलेला ग्लास दिला सर. अरे बापरे. अरे पण ह्याच्यात एवढं काही झालंच नाही अरे बापरे करण्याचं. मित्रा ऐक, मुळात तू ना गिल्ट घेणं थांबव आधी. ठीक आहे, थोडासा साबण आहे, माझी नजर गेली म्हणून मी सांगितलं, पण एक कॉम्प्लिमेंट देईन, मला तुझा प्रामाणिकपणा आवडला. साबण लावत गेला तो सर प्रामाणिकपणा सर. माझ्याकडून अक्षम्य अपराध झालाय. कशाला करायचे ना मग असे कॅरेक्टर? महत्वाच्या शब्दांना जर अडकणार असू तर का करायचे असे कॅरेक्टर, मला कळत नाही. ठीक सर, आहे, तुम्ही मला माफ नका करू सर. नाही सर, तुम्ही मला माफ नका करू सर. अरे पण मुळात माफ करावं लागेल एवढं काहीच घडलं नाही, फक्त साबण लागलाय थोडासा. ऐक माझं ऐक, तू शांत हो. मला माझं हे पुस्तक वाचू दे, मला करिअर करायचंय मित्रा निरागसतेत. अरे वा रे वा. अरे वा रे वा. तुम्ही करिअर कराल सर.
पण आमचं करिअर कसं होणार सर? मी तुम्हाला साबण लागलेला ग्लास दिलाय सर. मी तुम्हाला आमचं करिअरच नाही होणार सर. तुम्ही एक काम करा सर. मी काय करू? सर तुम्ही माझ्या मॅनेजरला कंप्लेंट करा सर. तुम्ही अरे पण मी त्याला सांगा की मला कामावरून काढून टाका म्हणून सर. अरे पण ठीक आहे झालं नाही आता. सर, मला कामावरून काढून टाका. मी कुठेतरी पिढत बसेल काम शोधत. मला कोणी काम दिलं तर ठीक, नाही तर मी भिका वगैरे. या हाताने तू ग्लास दिला ना मी, या ए, ए, हाताने ग्लास दिला ना मी सर. या हाताने ग्लास ऐक ना मित्र, वेडा आहेस का? कसलं गिल्ट आहे हा? कसलं मला कळतच नाही काय एवढं तुझं. ठीक आहे थोडासा साबण लागलेला आहे पण तू नको ना गिल्ट घेऊ. तू एक काम कर, शांत हो. ठीक आहे मी पिन ते पाणी. साबण लागले सर. पण गेला सर हो. साबण लागलाय. हो शांत चला, मला कळलेलं आहे. कळलं साबण लागलं. माझी ऑर्डर आण, मला भूक लागली. ऑर्डर आण. ऑर्डर दिली आहे मी सर. दुसरा वेटर आणेल सर. दुसरा कशाला? तुला सांगितले तू अण्णा. आंब्याने आंबे नको पाडूस प्लीज. मी नोकरी सोडली आहे सर. कधी? आता अरे मी नोकरी सोडली आहे. तुम्ही माझी कंप्लेंट घेत नाही. मी नोकरी सोडली आहे. मी स्वतःच रिझाईन दिलाय सर. अरे पण गरजच काही रिझाईन द्यायची. नाही सर, माझी चूक झाली. मला नाही काम करायचं. मी साबण लागलेला ग्लास दिला सर तुम्हाला. ऐक ना मित्रा, ठीक आहे ना यार, चल ना. ठीक आहे साबण तू मला, हे बघ जाईल तो साबण. हा मी दुसरं पाणी, दुसरा ग्लास आणून दे. काही घडलेलं नाहीये. मग तुला सांगतो, मागच्या वेळेस मी ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिथे पाणी मागितल्यावर तिथल्या पोराने 4 बोटं पाण्यात अशी बुचकळून मला ग्लास आणून दिला होता. मी म्हटलं ए काय रे ये, तर मला म्हणाला हे पिओ चलो, असं मला म्हणाला होता. त्यासमोर हे काहीच नाहीये. हा काही इट्स ओके. Excuse me, sir. Excuse me, sir. What happened, sir? Any problems, sir? तुम्ही कोण आहात? I'm the manager of this hotel, sir. काय झालंय? You can tell me. नाही सांगतो काय झालं. हा तुमचा जो वेटर आहे त्याच्याकडे एक छोटी बारीक चूक झाली, किरकोळ अशी. तर मी त्याला म्हटलं की इट्स ओके, ठीक आहे आपण ती सुधारू. Okay. त्याने गिल्ट घेतलाय. मला म्हणतो मी नोकरी सोडेन आणि वगैरे वगैरे. मला कळत नाही. नाही सर, पण चूक काय झाली आहे सर? काही नाही, ग्लासाला इथे बघा हा बारीकसा साबण दिसतोय, हा असं लागला फक्त, बाकी काही नाही. ते धुताना Oh my God. एवढा नाहीच आहे तो Oh साबण. my God. स- स- Oh my. This is a drastic mistake, sir. I'm so sorry, sir. He has apologized, but this is not his fault, sir. This is not his fault. I am the manager. I am responsible for this hotel. I don't know मी इंग्लिश मध्ये का बोलतोय. Exactly. You give me the punishment. अरे पण कसं? Give me the punishment. I am responsible for this. अरे वा, अरे वा. मंदार. माझी चूक आहे. आधी तुम्ही पनिशमेंट घेणार. मंदार, I am the manager. मला पाहिजे सर पनिशमेंट. तुम्हाला पनिशमेंट मिळणार नाही. आय एम द मॅनेजर मंदार. मी तुला आधीच सांगतोय. नो सर, नो. माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत इथे हे असं कधीच घडलेलं नव्हतं सर. आणि आज माझ्यामुळे काल तुम्ही मला पनिशमेंट देताय का सर? अरे पण का? तुम्ही देताय का सर? नाही तर मी स्वतःला पनिशमेंट घेतोय. अरे पण गरजच आय नाहीये. एम रिस्पॉन्सिबल. 1 2 मी पण स्वतःला punishment घेतोय. अरे वा, नो अरे मंदार, वा. नो अरे मंदार, वा, अरे वा. नो मंदार. अरे वा, अरे मंदार वा. मी एक- मॅनेजर आहे. अरे वा, मी अरे नाही वा. देऊ शकत अरे वा, punishment. अरे ए वा. वा रे वा. तुम्ही- ऐका ना, मला कळतच नाही, एवढं घडलंच नाहीये. मुळात त्या ग्लासला साबण लागलेला आहे हे मला खाज आहे. मी ना छोट्या छोट्या गोष्टी बघत असतो म्हणून मला कळलं. सर तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून तुम्ही असं बोलताय. सर एक काम करा, काय एक काम करा सर. ए मला चापकाचे फटके मारा. चापकाचे फटके मारा. माझी पाठ सोळाच. अरे वा, अरे वा. अरे वा, अरे वा. आय एम द मॅनेजर म्हणतात. अरे वा, अरे वा. आय एम द मॅनेजर. माझी पनिशमेंट, तुम्ही तुमचा बेड वापरताय, तुमची पाठ वापरताय, स्वतःला सोडून घेताय. माझी पाठ सोडा तुम्ही सर. हा? माझी पाठ सोडा तुम्ही सर. माझी पाठ सोळा. अरे पण माझी सोडा माझी. सर तुम्ही. अरे गप्पा माझी- बसा रे जरा माझी दोघं. तोळा. ए तू जरा पहिले शांत बस. त्याचं तरी ठीक आहे, तो म्हणतोय माझी पाठ सोला. तुझ्याकडे तर घरी दिवाळीला आल्यासारखं वाटतंय. माझी पाठ सोळा, माझी पाठ सोळा. जरा शांत बस जरा 2 मिनिटं. नो सर, नो सर, मी शांत बसू शकत नाही. तुम्हाला आम्हाला फिजिकली जर हार्म करायचं नसेल, फिजिकली पनिशमेंट द्यायची नसेल, तर यू कॅन गो ऑन अवर वेबसाईट आणि तिकडे तुम्ही कंप्लेंट करा सर. बरं मला कंप्लेंट करा. आम्हाला बॅड रिव्ह्यूज द्या सर. अरे मला नाही द्यायची. मला -5 स्टार्स द्या. माझ्या रिव्ह्यू मध्ये लिहा बॅड रिव्ह्यू. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मध्ये माझं नाव नेस्त नाबूद करून टाका. अरे वा, अरे वा. आय एम द मॅनेजर. अरे वा, अरे वा. आय एम द मॅनेजर. अरे वा. आय एम द मॅनेजर. माझी चूक. तुम्ही बॅड रिव्ह्यूज घेताय. नको ना, नाही जमत तर मग बोलो.
माझी कशाला तुला मला कळत नाहीये नाही मला कोणाबद्दल बॅड रिव्ह्यू मी पितो हवं तर हे पाणी साबण नको ना रे मित्रा No. भूक नो काय No. हे स्किट तुम्हाला माझ्या आईची शपथ आहे तुम्ही मला बॅड रिव्ह्यू द्या. आईची शपथ तुम्हाला माझ्या आईची शपथ आहे तुम्ही मला बॅड रिव्ह्यू द्या. मग तुम्हाला माझ्या बाबांची शपथ आहे मला बॅड रिव्ह्यूज द्या. तुम्ही एका बापाचे मुलगा असाल तर मला बॅड रिव्ह्यू द्या. तुम्ही एका आईचे मुलगा असेल तर मला बॅड रिव्ह्यूज द्या. मला बॅड रिव्ह्यू द्या. तुम्हाला माझी शपथ आहे. अरे तुम्हाला माझी शपथ आहे. माझी शपथ आहे. शांत बसा जरा दोघा माझी शपथ आहे हे करा ते करा बायको आहात का माझ्या दोघी दोन बायका केल्यात मी मला हे कर पट्टा काढलाय मला देतो मन चांगलं वागू द्या ना यार मला जरा एक मिनिट मला तुमच्याशी बोलायचं नाही कोणी आहे का एक मिनिट ओनर कोणी सीईओ मालिक कोणी असलं आहे का कोणी कोण आहात तुम्ही सर मी मालक आहे सर. थँक गॉड तुम्ही आलात. काही चुकलं का सर? नाही काय माफ झालं करा, सर. नाही ऐका इट्स ओके असा काही प्रॉब्लेम नाही झाला काय झालं एक बारीकशी चूक झाली पण काय होतं मारीन असं विषय नाही करायचं मला बायको असल्यासारखं येतोय सतत माझ्या सर अंगावर. माफ करा सर मी माफी मागतो. लेट मी काय झालं लेट मी टेल काय झालं सर थोडा साबण लागलाय सर ग्लासला. तो ग्लास मी ठेवला होता सर. सर शांत व्हा सर. सर, शांत व्हा एवढं झालंच नाहीये यार नो सर प्लीज. खूप मोठा गुन्हा घडला. अरे खूप मोठा गुन्हा घडला आहे. अरे तुमच्या लक्षात येतंय का यार काय करताय तुम्ही अरे नका ना यार तिघा मिळून करू यार चला साबण ग्लासाला लागलाय फेस माझ्या तोंडाला आणणार आहे सर माफ करा सर. अरे पण तुमचं अरे पहिल्यांदा झालं सर. अरे मला मी मालक आहे सर. अरे सगळी जबाबदारी माझी सर. आता मी लक्षात आलं. मी पण सर वेटर आहे. मी सर मी मॅनेजर. जबाबदार आहे सर याचा. सर मला शिक्षा द्या सर. काय ते? अरे पण त्याला याची शिक्षा नसते बाबा नाही सर नाही सर तुम्ही शिक्षा देणार नसलात ना तर मी स्वतःला शिक्षा दे. अरे पण काय गरजच नाहीये एक मिनिट हे थांबवा हे घाणेरडा प्रकार आहे काय करताय तुम्ही सर मी स्वतः साबण पुसला सर. हे काय मरायला ठेवलंय शोपीस म्हणून ठेवलं इथे नाही सर नाही माझी चूक आहे सर. मी हॉटेलकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. माझं हॉटेल माझी जबाबदारी सर. अरे परत घेतल मला हे नाहीये ना यार तू सर मी मालक आहे सर या हॉटेल. नाही सर नाही मी मॅनेजर आहे सर. मला शिक्षा द्या सर. मला मी हे वेटर आहे सर. मला शिक्षा द्या. हटा सावंत की घटा इकडे सर. सर काय बोला कपडे काढा. या काय फॅन्टसीज आहेत माझे कपडे काढा सर. अरे तरी फॅन्टसीच त्याच्या नाही सर तुम्ही माझे कपडे काढा सर. काय करू काय कपडे काढून तुमचे सर मी अख्खी लादी पुसतो सर हॉटेल मधली. साबणाचं पाणी टाका मी पुसतो सर. अरे पण गरजच नाही नाही सर माझी चूक आहे. अरे त्या मॉपला काय उगाच जन्माला घातलंय काय नाही सर मी तर म्हणतो तुम्ही व्हिडिओ करा. कसला तुम्ही सोशल मीडियावर टाका. अरे. नाही आम्हाला भयानक लाईव्ह जा सर लाईव्ह जा. इथे कुत्रा मांजर झुरळ मुंगी काहीच येता कामा नये सर या हॉटेल. अरे पण नाही सर मी पुसतो सर. सर मला स्वतःला शिक्षा देणार. व्हिडिओ करायचं. मी पण स्वतःला शिक्षा देणार. सर हॉटेल बना सर. हे बरा काशी करा नाही जेवायचं मला तुमच्या हॉटेलमध्ये मला तुम्ही असं वागू त्याला नका. विषय कुठं सुरू झाला होता संपतोय कुठे बघा सर व्हिडिओ करा सर. काशी कर नाही करत व्हिडिओ सर